बातमी रत्नागिरीतून। रत्नागिरीतील कुंभारली घाटात रस्त्याची चाळण झाली आहे। अनेक वळणांवर मोठमोठे खड्डे पडलेत। खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात घडतायत। जीव मुठीत घेऊन घाटातून प्रवास करावा लागतोय। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या कुंभारली घाटातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। अवघड वळणांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या घाटातील अनेक वळणांवर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। विशेषतः पावसामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका वाढला असून वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन खड्डेमय घाटातून प्रवास करावा लागतोय। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा कुंभारली घाट हा अत्यंत महत्त्वाचा म्हणून ओळखला जातो, परंतु याच कुंभारली घाटाची आता दुरावस्था झालेली आहे। आपण माझ्या पाठीमागे बघू शकता, कुंभारली घाटातून जाणारा हा जो गुहागर विजापूर मार्ग आहे त्याची कमालीची दुरावस्था झालेली आहे। ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। अक्षरशः रस्त्याची चाळण झालेली आहे। चिपळूणपासून ते अगदी कराडपर्यंत आपण जर हा मार्ग बघितला तर त्यामध्ये जो कुंभारली घाटातून जो मार्ग जातो तो जवळपास 15 किलोमीटरचा आहे आणि त्याची सध्या दुरावस्था झालेली आहे। खरं तर हा अवघड वळणांचा असा हा घाट आहे आणि जी वळणं आहेत त्या वळणांमध्ये मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। त्यामुळे याचा मोठा फटका वाहन चालकांना सहन करावा लागत आहे। खरं तर पश्चिम महाराष्ट्राला आणि कोकणाला जोडणारा हा मार्ग असल्यामुळे इथून अवजड वाहनांची वाहतूकही मोठ्या प्रमाणात होत असते आणि या खड्ड्यांचा त्रास या अवजड वाहनांना सुद्धा होत आहे। महामार्ग विभागाने तात्पुरती या ठिकाणी डागडुजी केलेली आहे। काही प्रमाणात या ठिकाणी जी बारीक खडी आहे ती या ठिकाणी आणून तात्पुरती मलमपट्टी केलेली आहे, मात्र ती पुरेशी नाही असं चित्र आपल्याला दिसून येत आहे। एकंदरीत अत्यंत महत्त्वाचा असा हा असणारा मार्ग आणि त्यातील हा कुंभारली घाट त्याची सध्या चाळण झालेली आपल्याला पाहायला मिळते। मोठमोठे खड्डे, यामुळे वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। महामार्ग विभागाने तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष द्यावं आणि हे खड्डे तातडीने भरावेत अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे। योगेश भांडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी।